भारतीय वायुदलाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि याचं कारण म्हणजेच 9 मे रोजी भारतानं जेव्हा पाकिस्तानचे वायुदळ तल उद्ध्वस्त केले होते तेव्हाची एक महत्त्वाची बाब आता समोर आली आहे। पाकिस्तानचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेचं नेमकं ठिकाण जाणून घेण्यासाठी भारतीय वायुदलानं एक भन्नाट युक्ती वापरली। एरवी भारतीय लढाऊ पायलट्सच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी मानवरहित डमी विमानं ही पाकिस्तानच्या हद्दीत पाठवण्यात आली आहेत। त्यामुळे पाक वायुदल घाबरलं आणि त्यांनी त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आणि त्यानंतर लगेचच या डमी विमानांवर रॉकेटचा मारा सुरू झाला। मात्र हा मारा कुठून येतोय याची अचूक माहिती ही डमी विमानं टिपत होती आणि त्याच क्षणी भारतीय वायुदलाला पाठवत होती। ही माहिती एकदा मिळाल्यावर भारतानं मग पाकचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यास सुरुवात केली। त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बेजार झाला आणि शेवटी भारताकडे शस्त्रसंधीची विनंती करू लागला। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एअर मार्शल शिरीष देव वायुदलाचे माजी उपप्रमुख आहेत ते आपल्यासाठी आता बोलण्यासाठी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। देव सर, तुमचं खरं तर खूप स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नेमकी ही वायुदलानं आता एक उल्लेखनीय कामगिरी केली, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। नेमकी ही यंत्रणा नेमकी चालते कशी, काय अधिकची माहिती आहे या संदर्भातली? आता हे जे वायुसेनाने केलं ते खरंच अगदी सराहनीय आहे आणि माझं असं मत आहे की दिस इज इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स। ओके, तसं केलंय आपण। आणि तुम्ही जसं म्हणालात तसंच आहे की जेव्हा हे आपण लॉन्च केले आपले CPTA चकोर पायलटलेस टार्गेट एअरक्राफ्ट आणि मीट एक्सपेंडेबल डिकॉयज आपण जे और एक्सपेंडेबल टार्गेट्स जे लॉन्च केले, त्यामुळे दोन गोष्टी झाल्या। एक तर त्यांच्या कॉस्टली मिसाईल्स त्यांनी वेस्ट केल्या या चीप टार्गेट्सला शूट डाऊन करायला। आणि दुसरी गोष्ट आपल्याला असं कळलं की त्यांचे रडार्स कुठे आहेत। नाही तर हे काय करत होते, त्यांना आपली खूप भीती वाटत होती, त्यामुळे त्यांनी रडार वगैरे सगळे बंद करून ठेवले होते। ओके, कारण जर रडार नॉर्मल रडार सर्व्हिलन्स चालू असता तर आपण आपल्या अँटी रडार मिसाईल्सनी त्या रडार्सना डिस्ट्रॉय केलं असतं, त्यामुळे ते रडार ते बंद ठेवत होते। ओके, फक्त अवॅक्स वगैरे डिस्टन्स मध्ये म्हणजे खूप मागे राहून स्टँड ऑफ डिस्टन्स वरून त्याने ते अवॅक्स वगैरे लावले होते, पण ग्राउंड रडार्स बंद होते। त्यामुळे आपण काय केलं, जेव्हा हे डिकॉयज आणि CPTA चकोर वगैरे लॉन्च केले तर त्यांची जी रेडिओ क्रॉस सेक्शन आहे या दोघांची, दॅट वॉज आर्टिफिशियली इन्क्रीज्ड टू लुक लाईक अ फायटर एअरक्राफ्ट। आणि त्याच्यामुळे रडारवर हे जे आहेत जे टार्गेट्स आहेत ते आहेत साईजमध्ये छोटे, इतके मोठे नाही आहेत ते, पण त्याच्यामुळे एक ल्युनबर्ग लेन्स आणि एक डिप्लॉयबल डिकॉय वगैरे असतो त्याच्यामध्ये। त्यामुळे आपण काय केलं त्या डिप्लॉयबल डिकॉयजमध्ये, प्रोग्रामेबल डिकॉयजमध्ये, की त्यांची जी रडार क्रॉस सेक्शन होती ती Su-30 किंवा रफेल अशी वाटली लोकांना, त्या पाकिस्तानींना। आणि त्यांनी मग ह्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की प्रॉबेबली दिस अ फायटर एअरक्राफ्ट, आणि त्यांनी त्यांचे रडार्स वगैरे ऑन केले। ओके, आणि आपण त्या रडारचं लोकेशन पटकन नोट करून मग ते रडार टिपून टाकले। सो दॅट वॉज रिअली व्हेरी युनिक। ओके, रेअरली हॅज इट बीन डन इन मॉडर्न कॉम्बॅट। USA डज इट, कारण त्यांच्याकडे खूप डिकॉयज वगैरे आहेत, पण असं पाकिस्तानला असं माहित नव्हतं की आपण या आपल्या पायलटलेस टार्गेट एअरक्राफ्टचा आणि एक्सपेंडेबल टार्गेटचा असा वापर करू म्हणून। नक्कीच, म्हणजे पाकिस्तानच्याही कल्पनेच्या पलीकडचा जो डाव आहे तो भारतानं साधला आणि या सगळ्या संदर्भातली जी काही योग्य जे फोटोग्राफ्स होते ते भारताकडे मिळाले आणि नंतर पाकिस्तानचे जे काही एअरबेस होते हे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश आलं। धन्यवाद शिरीष सर, तुम्ही आमच्याशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।